महापालिका झोनमध्ये फॉल सिलिंग कोसळल्याने सुदैवाने मोठा अनर्थ टळला। सोलापूर शहरात मंगळवारी 2 जुलै सायंकाळी 6 वाजण्याच्या दरम्यान मोठा पाऊस पडला। वादळ वारा सुटला होता। अशातच या पावसात सिव्हिल हॉस्पिटल समोरील महापालिकेचे झोन क्रमांक 8 मधील छतावरील फॉल सिलिंग अचानकपणे कोसळले। याला हवेचा दाब कारणीभूत ठरल्याचे दिसले। छत कोसळल्या त्यावेळी कार्यालयात एकही अधिकारी व कर्मचारी नसल्याने सुदैवाने मोठा अनर्थ टळला। सदरचे फॉल सिलिंग ते फायबरचे होते। कोसळताना मोठा आवाज झाल्याचे समजते। काही दिवसापूर्वीच झोन कार्यालयात फर्निचर नवीन बसवले होते। 2022 साली सदरचे नवीन फॉल सिलिंग बसवण्यात आले होते। फॉल सिलिंग कोसळल्याने कोणतीही जीवितहानी झालेली नाही। या घटनेमुळे नागरिक व महापालिका कार्यालयात आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे। दरम्यान काही दिवसापूर्वीच महापालिका आयुक्त कार्यालयातही पावसाचे पाणी पडल्याची घटना ताजी असतानाच झोन क्रमांक 8 मध्ये फॉल सिलिंग कोसळल्याने तो चर्चेचा विषय ठरला आहे। या घटनेवरून असं दिसते की पालिका प्रशासन स्वतःच्या कार्यालय सुरक्षित नाही तर मग सामान्य जनतेची ऐन पावसाळ्यात सुरक्षता कशी करणार असा सवाल नागरिकातून केला जात आहे। पालिका प्रशासनाने पावसाळ्यात अशा प्रकारची दुर्दैवी घटना घडू नये याकरता उपाययोजना करण्यात यावी सोलापुरातील नागरिकातून बोलले जात आहे। नूतनीकरण केलेल्या फर्निचर साठा महापालिका तिजोरीतून मोठा खर्च करून तो वाया गेला असल्याचे सदर घटनेवरून दिसून येते। या घटनेस जबाबदार कोण असा प्रश्न जनतेतून विचारले जात आहे।